हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे। बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला मोठे हवामान बदल होत आहेत। या हवामान बदलाच्या परिणामामुळे आपल्याला या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र दक्षिण भारतामध्ये निर्माण होईल। अरबी समुद्रातील वेलमार्क लो प्रेशर आता लवकरच डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल असा अंदाज आहे। उत्तर भारतामध्ये WD सक्रिय झाला आहे, परंतु सध्या तो कमजोर स्वरूपामध्ये आहे। भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला तपासला वेलमार्क लो प्रेशरचा अंदाज पहिल्यांदा देण्यात आला आहे। पुढील 48 तासात त्याचं डिप्रेशन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस तरी हे वातावरण तीव्र स्वरूपात राहील असा अंदाज आहे अरबी समुद्रामध्ये। बंगालच्या उपसागरात देखील पुढील 3 दिवसामध्ये वेलमार्क लो प्रेशर तयार होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर ते देखील डिप्रेशनपर्यंत जाऊ शकतं असा प्राथमिक अंदाज। सध्या तरी मॉडेलमध्ये याला वेलमार्क लो प्रेशरचाच दर्जा देण्यात आलेला आहे। आपण जर ग्लोबल ट्रॉपिकल हजार्ड आउटलुक बघितला तर वीक 2 म्हणजे 22 तारखेपासून 28 तारखेच्या दरम्यान दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबास अनुकूल वातावरण आहे। परंतु आपण जर 29 ऑक्टोबरपासून 4 नोव्हेंबरपर्यंतचा आठवडा बघितला तर केवळ बे ऑफ बंगालमध्ये हे सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे। आपण जर NCMRWF एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट हा अंदाज जर बघितला तर यामध्ये आपल्याला 17 तारखेपासून 23 ऑक्टोबरपर्यंत अंदाज देण्यात आला आहे। या काळामध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही आहे। किंवा आपण 24 तारखेपासून 30 ऑक्टोबरपर्यंत जो अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामध्ये देखील दोन्ही समुद्राच्या अंतर्गत भागातच हे वातावरण दाखवण्यात आलं आहे। त्याचा फार महाराष्ट्रावर परिणाम दाखवण्यात आलेला नाही आहे। किंवा आपण अगदी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत अंदाज बघितला तर यामध्ये देखील आपल्याला महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय असं दाखवण्यात आलेलं आहे। आणि आपण 7 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबरच्या दरम्यान जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय आणि केवळ हे वातावरण बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात व किनारपट्टी भागावर परिणाम करेल असं दाखवण्यात आलंय। त्यामुळे एकूण जर हा अंदाज बरोबर आहे असं आपण मानायला लागलो तर थंडी दुसऱ्या आठवड्यात नोव्हेंबरच्या सुरू होईल हा आपला अंदाज बरोबर ठरतोय। मात्र आपण ECMWF मॉडेलचा अंदाज जर बघितला या मॉडेलच्या माध्यमातून तर आपल्याला साधारण 25 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात फार मोठं पावसाळी वातावरण असणार नाही असा अंदाज देण्यात आला आहे। 2 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे 26 ते 2 असं म्हणूया आपण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। आणि अगदी मध्य प्रदेशपर्यंत किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात याचं प्रमाण जास्त दाखवण्यात आलं आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे अगदी पुढे देखील आपण 15 दिवसाचा अंदाज जेव्हा शेवटच्या यालामध्ये एकत्रित बघतो तेव्हा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। म्हणजे केवळ ECMWF मॉडेल हा अंदाज आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे। GFS मॉडेलचा आपण धावता अंदाज बघूयात। आज थोडं नाशिक जिल्ह्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या तुरळक भागात पावसाचा अंदाज होता। त्यानंतर उद्या तसं पावसाळी वातावरण केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। स्थानिक वातावरण महाराष्ट्रात होऊ शकतं, परंतु 22 तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। आपण बघतो विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा अंदाज 23ला दाखवण्यात आला आहे। 24लाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज GFS मॉडेल व्यक्त करत आहे। हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेपर्यंत 25 तारखेला पोहोचतंय। 26 तारखेला एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होण्याचा अंदाज देण्यात आलाय। 27 तारखेला हे 2 भागात विभागून काही केरळ तामिळनाडूकडे तर काही भाग पूर्व भागाकडे भारताकडे जाण्याचा अंदाज देण्यात आलाय। महाराष्ट्रातल्या दरम्यानच्या काळात पाऊस कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे। जो अंश या ठिकाणी कर्नाटकावर आहे तो अरबी समुद्रात सरकून प्रभावी होतो का हेही बघायचे। त्याच वेळेस आपण उत्तर भारतामध्ये 28 तारखेच्या दरम्यान WD सक्रिय होताना बघतो आहोत आणि ही एक महत्त्वाची घटना आहे।
आपण सुरुवातीला जर 27ला बघितलं तर हा केवळ हलक्या स्वरूपात होता आणि हा WD 28ला थोडा प्रभावी होतोय, मात्र त्याचा प्रभाव 29ला कमी होतोय. त्यामुळं अतिशय उत्तरेला आणि हलक्या स्वरूपाचे WD असल्यामुळे थोडी अडचण आहे. मात्र आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 29 तारखेला पुन्हा मोठ्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे दक्षिणी पट्ट्यात. उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पूर्व विदर्भात, पूर्व मराठवाड्यात पावसाला सुरुवात होऊ शकते. दोन्ही समुद्रामध्ये वादळी सिस्टम विकसित होत आहेत. 21 तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अनुकूल ढगाळ परिस्थिती, विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण. 22लाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. स्थानिक स्वरूपाचं वातावरण प्रभावी होईल. दोन्ही समुद्रात वादळी परिस्थिती वाढते आहे. 23 तारखेला प्रत्यक्षात मोठे पाऊस पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात सुरू होऊ शकतात असा आता मॉडेल अंदाज देऊ लागला आहे. 24 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण मुसळधार पावसाचा अंदाज तयार होतो आहे. आणि विशेष म्हणजे अरबी समुद्रातील सिस्टम देखील किनारपट्टी भागाच्या जवळ आहे. त्याच वेळेस विशाखापट्टणम जवळ सिस्टम आहे आणि हा अतिशय पूरक अशा प्रकारचा घटनाक्रम मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो. हा केवळ मुसळधारच नाही तर नद्यांना पूर येणारा हा पाऊस आहे, म्हणजे 23-24चा. 25 तारखेला देखील आपण बघतो विदर्भात पावसाचा जोर आहे. मध्य प्रदेशवर एक सिस्टम सरकते. महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण पावसाचं वातावरण कायम आहे. 26ला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे, कारण दोन्ही सिस्टममध्ये मोठी ट्रप असणार आहे आणि ही ट्रप लाईनच महाराष्ट्रात मोठा पाऊस देऊन जाईल. 27ला देखील पावसाचं सातत्य कायम आहे. 28ला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण असू शकतं. त्यामुळे हा पावसाळ्यासारखा आणि मोठ्या स्वरूपातला पाऊस आहे. पुन्हा नद्यांना पूर येण्याची देखील शक्यता आहे. 29ला आपण वातावरण बघतो मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारपर्यंत पोहोचते आणि संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण कायम आहे. 30 तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होईल. थोडा विदर्भात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 31ला थोडं विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं वातावरण राहील, परंतु मुख्य प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. 1 तारखेला महाराष्ट्रातील पाऊस तसा तात्पुरता उघडतोय, तरी देखील पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे. तारखेला मात्र ईशान्य मान्सूनच्या स्वरूपात पाऊस आकार घेईल आणि महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव काही दिवसासाठी कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आता आपण जर संपूर्ण 15 दिवसाचा अंदाज एकत्र बघितला तर आपल्याला या भागामध्ये साधारण पूर्णतः मोठं पावसाळी वातावरण दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होणार हे आता जवळपास निश्चित झाले. या भागातील पाऊसही कमी नाही आहे, या भागातील पाऊसही मोठाच आहे. त्यामुळे अगोदर हे पावसाचं वातावरण जाऊ द्या आणि हे पावसाचं वातावरण गेल्यानंतर आपण पेरणीचा निर्णय घ्या, असं मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. आज देखील नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली होती. उद्या महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. 21 तारखेला जोरदार स्थानिक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल. विदर्भ, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज वाढेल. 22 तारखेला उशिरा सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 23 तारखेपासूनच वादळी प्रभाव महाराष्ट्रात सुरू होईल. वाऱ्यांचा वेग वाढेल. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण, मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण होईल. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस महाराष्ट्रात होणार आहे. 24 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रावर सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र मुसळधार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर येऊ शकतात.
25 तारखेला देखील जर हे कमी दाबाचं क्षेत्र